वाढत्या वीज दरामुळे शीतगृह उद्योग हा व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे। महावितरणने मागील काही वर्षात वीज दरात मोठी वाढ केली असून यंदाही तीव्र दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे। शीतगृह उद्योग टिकवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून मदतीची गरज असल्याची महा कोल्ड स्टोरेज असोसिएशनने मागणी पत्रकार परिषदेत केली आहे। पत्रकार परिषदेला राजकिशोर केंडे, पुरुषोत्तम नावंदर, तुषार पारग, बिपिन रेवणकर, आदित्य झुंझुनवाला, प्रतीक मेहता, अनिल कोरपे, प्रदीप मोहिते, समिती सदस्य कुशल संचेती, पांडुरंग शिंदे, सर्वेश कुलकर्णी आदी उपस्थित होते। संघटनेचे अध्यक्ष राजकिशोर केंडे म्हणाले, सन 2010 मध्ये महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने शीतगृहांसाठी कृषी वीज दर लागू करण्याचा आदेश दिला होता। मात्र 2016 मध्ये कृषी इतर नावाने नवीन प्रवर्ग निर्माण करून शीतगृहांसाठी वीज दर मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला। 2023 मध्ये MERCने आणखी एक मोठी दरवाढ करत शीतगृह उद्योगाला मोठा शॉक दिला व शीतगृहाचे दर औद्योगिक दरांच्या जवळपास समान दर लागू केले। वीज नियामक आयोगाने महावितरणच्या मागणीपेक्षा जास्त दर वाढवण्याचे आदेश दिले। आयोगाच्या मनात काय आहे ते नेमके कळत नाही। यासाठी आम्ही आयोगाकडे याचिका दाखल केली होती, परंतु त्यांच्याकडून अपेक्षित आदेश मिळाला नाही। यावर्षी MSEDCLने औद्योगिक वीज दरापेक्षा जास्त दर लावण्याचा प्रस्ताव दिला आहे, ज्यामुळे संपूर्ण उद्योग संकटात सापडला आहे। तसेच या वीज दरवाढीमुळे शीतगृहांचे साठवणूक दर वाढतील व अन्नपदार्थांची महागाई सुद्धा वाढेल। संघटनेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम नावंदर म्हणाले, अस्पष्ट नियमांमुळे MSEDCL वेळोवेळी शीतगृहांवर विशेष वीज सवलत मिळू नये म्हणून मर्यादित व्याख्या लागू करण्याचा प्रयत्न करत आहे। यामुळे शीतगृह मालक आणि अधिकारी वर्गामध्ये संभ्रम निर्माण झाला असून काही अधिकाऱ्यांकडून चुकीच्या घटनाही घडत आहेत व काही शीतगृहांना त्यांच्याकडून कृषी वीज दर देण्यात येत नाही। आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी आपणास सांगू इच्छितो की शीतगृह हा अन्न सुरक्षेसाठी व अन्नधान्य सप्लाय म्हणजे फूड सप्लाय चेन म्हणजे आपण अन्न पुरवठा साखळीमध्ये हा शीतगृह फार महत्त्वाचा घटक आहे आणि या घटकाकडे वीज नियामक आयोग आणि महाराष्ट्र सरकारचं दुर्लक्ष होत आहे। कारण गेल्या 10 वर्षामध्ये प्रचंड प्रमाणात दरवाढ करण्यात आली आहे। 2010 मध्ये वीज नियामक आयोगाने शीतगृहासाठी एक वेगळी कॅटेगरी वेगळा प्रवर्ग करून कृषीसाठी वेगळा दर त्यांनी म्हणजे निश्चित केला होता, पण गेल्या काही वर्षात त्यांनी त्याच्यामध्ये सातत्याने वाढ केलेली आहे आणि तो आता जो कारखान्याचा म्हणजे इंडस्ट्रियल जी कॅटेगरी आहे तिच्या जवळजवळ तो पोचला आहे। तर नेमकं आयोगाला काय करायचं आहे म्हणजे सवलत द्यायची आहे की नाही म्हणजे शीतगृहांसाठी। कारण दिवसेंदिवस काय होतं आहे की शीतगृहांचा जो देखभालीचा खर्च आहे, ऑपरेशनचा खर्च आहे शीतगृह चालवणं दिवसेंदिवस वाढतो आहे आणि शेतकऱ्यांचं किंवा ग्राहकांचं हित लक्षात घेता आम्ही आमच्या स्टोरेज चार्जेसमध्ये जे आम्ही साठवणूक दर घेतो, आम्ही लोकांकडनं घेतो, ग्राहकांकडनं घेतो, त्याच्यामध्ये आम्हाला तो दर वाढणं शक्य होत नाही। त्यामुळे काय होतं आहे की आमचा जो याची फिजिबिलिटी आहे, प्रॉफिटेबिलिटी आहे उद्योगाची ती दिवसेंदिवस कमी होत आहे आणि आता जर ही दरवाढ आता परत यावर्षी जर लागू झाली तर शीतगृह मालकांना शीतगृह चालवणेसुद्धा अवघड होईल आणि हे परवडणारे नाही आहेत। आणि तसंच दरवेळेस काय होतं आहे की नियामक आयोगाने हा वेगळा जरी कॅटेगरी दिली असली या कृषी शीतगृह उद्योगाला, तरी महावितरणचे अधिकारी हे त्याचं लागू करण्यामध्ये खूप चालढकल करतात आणि बऱ्याच शीतगृहांना हा कृषी वीज दर मिळालेला नाही अशी पण परिस्थिती आहे। आम्ही महावितरण हे पब्लिक हिअरिंग जे असतं वीज नियामक आयोगाचं पब्लिक हिअरिंगमध्ये आम्ही आमचे सर्व मुद्दे मांडलेले आहेत, त्यांना आम्ही रिटर्नमध्ये आमच्या सर्व मागण्या कळवलेल्या आहेत। तर आम्हाला जे अपेक्षित आहे असा त्यांच्याकडनं आदेश मिळणे आम्हाला अपेक्षित आहे नियामक आयोगाकडनं। सांगता येत नाही, कारण आता गेल्या वेळेस म्हणजे सातत्यानं जे आता भूमिका राहिली आयोगाची तर ते बघता आम्हाला हे थोडंसं त्यांनी ते आदेश तशा पद्धतीचे आदेश देणं आम्हाला जरा अवघड वाटते। त्यामुळेच आम्हाला हे पत्रकार परिषद घेऊन आम्हाला आमचे मुद्दे मांडावंसं आम्हाला वाटलं। या विरोधात काही आंदोलन करावं लागलं तर आम्ही सर्व आमच्या सदस्यांची मतं घेऊन पुढची भूमिका ठरवू आम्ही।